नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर विविध अशी जी ऑपरेशन केली जात असतात करतो आपण, त्यावेळेस त्या ठिकाणी जे व्हील असतं त्या व्हीलला धार असणं, त्या ठिकाणी ते व्हील शार्प असणं गरजेचं असतं. अन्यथा काय होतं, कालांतराने जुनं व्हील असतं त्याच्यावर बंद स्थितीत कूलंट पडणं किंवा डॅश बसून त्या व्हीलची धार बोतट होणं, व्हीलला क्रॅक जाणं किंवा नवीन व्हील बसवल्यानंतर लोडिंग अनलोडिंग करणं गरजेचं असतं. बरोबर. बऱ्याच वेळेस काय होतं, अकस्मात कट लागला जातो किंवा डॅश बसतो, नवीन असतात मुलं, अशा वेळेस काय होतं ते व्हील बदलावं लागतं. आणि आता आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, या मशीनवर व्हील कशा प्रकारे लोडिंग केलं जातं आणि अनलोडिंग केलं जातं या अनुषंगाने ही माहिती आपण आज पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन आहे. तर ह्या ठिकाणी हे व्हील आपल्याला काढायचे. हे काढत असताना या कव्हरला असलेले 4 बोल्ट पहिल्यांदा सेल करावे लागणार आहेत. तर ते सेल आपण करून घेणार आहोत. साधारणपणे हे घट्ट करताना क्रॉस सेल करायचे आणि आवळताना देखील क्रॉसमध्ये थोडेसे सेल करायचे. आता आपण हे खोलल्यानंतर आपण हे व्हील काढणार आहोत. बऱ्याच वेळेस आपल्याला आडवी आले की नाही बसली तर उभी लावू शकता, आपल्याला पटकन याचं काम करता येतं. पुढचा वरचा काढ रे, वरचा काढ. इथं ठेव, इथं ठेवा, इथं ठेवा, नाही तर इथं ठेव सगळे. हे बघा इथं. आता आपल्याला ही व्हील काढायचे. ही व्हील काढत असताना आपल्याला याच्यावर लेफ्ट हँड थ्रेड असतात. या व्हीलचे थ्रेड कसे आहेत, हे जनरली आपले थ्रेड उजव्या बाजूला घट्ट होतात. हा थ्रेड आहेत ग्राइंडिंग मशीनचे, उजव्या बाजूला आवळले का सैल होतात. प्रॉपर साईजचा स्पॅनर घ्यायचा आहे आणि थोडंसं त्याला मारायचं असं. या ठिकाणी थोडं हॅमरने काय करणार आहे, एखादा दुसरा फटका मारणार मी. व्हीलला धरून ठेव रे एकाने, व्हीलला धर नाही तिथून. हा बा सैल झाला. आता काय झालं, हा सैल झालाय. सैल झालाय, हा काढायचा असा. हे काढल्यावर हे पण निघून येत नाही लगेच, हे निघत नाही. त्याच्यासाठी दुसरा एक नट आलेला आहे स्पेशल. या नटाचा आपण वापर करणार आहे. याच्यावर पहा कसं सैल होते, तुम्ही लक्षात येईल तुम्हाला. आता हा लावायचा आणि याला थोडं आवळायचं, तो ऑटोमॅटिक पूर्ण व्हील निघून येणार आहे. तू हात लावायचा याला बरं का आवळल्यावर. मी आता पहा हा याचा दाब आतल्या याला पडेल आणि हा सैल होईल. तिकडून एक हात लाव, इकडून एक हात लाव. आलं. ही अशी ही पद्धत असते व्हील खोलायची. तर अशा प्रकारे आपण हे व्हील खोललेलं आहे. आता आपल्याला हे साफ करून आपल्याला परत व्हील कसं लोडिंग करतात अनलोडिंग करतात हे आपण या आजच्या या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आपण पाहतोय. तर आता हे स्पिंडल व्यवस्थितरित्या साफ करायचं आहे. जसं काही नवीन एखादं व्हील आपण बॅलेन्सिंग केलंय आणि बॅलेन्सिंग करून आपल्याला त्याच्यावर पकडायचंय. आता हे व्यवस्थितरित्या साफ केल्यानंतर याला असलेला टेपर देखील व्हीलचा आपण साफ करणार आहोत. आता ही व्हील आपण इथं बसवणार आहे. याचा देखील स्पिंडल काय करायचं आहे, असं व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या आपण साफ करून घेणार आहोत. आणि साफ केल्यावर याच्यावर आपण असं पकडणार आहे. धर तिकडून. याच्यात असं ही व्हील असं व्यवस्थितरित्या लावून घ्यायचे. त्यानंतर आपला हा जो काही बोल्ट असतो त्याला नट, याला बोल्ट आणि हा नट म्हटलं जातं. याला थोडंसं ऑइल लावू शकता. कालांतराने याच्यावर काम करत असताना कूलंट पडतं, गंजतं आणि गंजल्यानंतर तो काढायला म्हणा त्रास देतो. आता तुम्हाला मी बोललो याच्यावर थ्रेड कोणते असतात, लेफ्ट हँड असतात. उजव्या बाजूला आपण आता सेल केला होता, हा घट्ट करायचा आहे. तर उलट दिशेने त्याला आपल्याला आवळायला लागेल. बरोबर. बघा आता याला आता मी थोडंसं त्याच्यावर ठोकणार आहे. तिथं थोडं धरून ठेवा बरं का. थोडंसं हाताने पहिल्यांदा आवळण्याचा प्रयत्न करतो मी. धरत. आता थोडंसं हा नट आहे ना, थोडा हॅमरचा फटका देऊन आता स्पॅनर एका बाजूला व्यवस्थित बसवलेला आहे आणि याचे 1-2 फटके मारतो फक्त की तो व्हील घट्ट होण्याकरता.
तर अशा प्रकारे आपण हे व्हील काय केलेले याच्यावर बसवलेले आणि त्याच्यानंतर हा कव्हर काय करणार आहे याच्यावर असं लावायचं, घट्ट करायचं आहे आणि हे व्हील लावल्यानंतर मशीन चालू करून आपले जॉब आपल्याला करायचे असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा हे काम करतो त्यावेळेस व्हील खराब होतं, व्हील क्रॅक जातं किंवा नवीन व्हील बसवल्यानंतर